नमस्कार, श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत टिफिनसाठी कोणतंही वाटण न घालता चटपट असा अख्खा मसूर। ही मसूर बनवायला एकदम सोपा आहे आणि झटपट असा तयार होतो। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर हे बघा, इथं मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर आता यामध्ये मी तेल घालून घेणार आहे। आता यामध्ये मी 2 पळी तेल घालून घेत आहे। तेल गरम झाल्यानंतर आता यामध्ये मी 1 चमचा जिरे घालून घेणार आहे आणि 1 चमचा मोहरी। जिरे आणि मोहरी फुलल्यानंतर इथं मी मीडियम साईजचे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घालून घेत आहे। आता कांदा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी थोडासा कढीपत्ता घालून घेत आहे। तर यामध्ये मी थोडीसे आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे, ते घालून घेत आहे। पेस्ट नाही, फक्त खलबत्त्यामध्ये लसूण आणि आलं ठेचून घेतलेलं आहे, ते घालून घेतलेलं आहे। आता मिक्स करून घेऊया आणि हे मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथं मी मीडियम गॅसवर कांदा आणि आलं लसूण छान असं परतून घेतलेलं आहे। बघू शकता, जास्त लाल पण कांदा करायचा नाही, या पद्धतीने परतून घ्यायचं आहे। तर यामध्ये इथं मी मीडियम साईजचे 2 टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत, ते घालून घेत आहे। हे पण तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, टोमॅटो पण छान असं तेलामध्ये मिक्स करून घेतलेला आहे मी। तर यावर मी थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे। टोमॅटो आता मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट छान असं भाजून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी मसाले घालून घेत आहे। 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा मीठ घालून घेत आहे। हे सर्व मसाले छान असे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। आणि इथं मी 1 पॉकेट मॅगी मसाला घालून घेत आहे। आता हे सर्व मसाले छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, मिक्स करून घ्यायचे आहेत। हे बघा, इथं मी सर्व मसाले छान असे मिक्स करून घेतलेले आहेत। तर यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेत आहे, 1 वाटी। हे बघा, इथं मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, हे घालून घेत आहे। तर हे आपण मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर हे मसाले 2 ते 3 मिनिट छान असे शिजवून घ्यायचे आहेत। याच्यावर झाकण ठेवून आता मी मसाले शिजवून घेत आहे। हे बघा, इथं मी आता मसाले झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट छान असं शिजवून घेतलेलं आहे, पाणी आटेपर्यंत। तर आपण मिक्स करून घेऊया। हे बघा, इथं मी मसाले मिक्स करून घेतलेले आहेत छान असे। आता आणखीन 1 ते 2 मिनिट शिजवून घेऊया। आणि आता यामध्ये मी इथं भिजवून घेतलेली 1 वाटी अख्खी मसूर घालून घेत आहे। ही मी रात्रभर भिजवून घेतलेली आहे, ते घालून घेत आहे। आता मिक्स करून घेऊया। फक्त भिजवून घेतलेली आहे, शिजवून घेतलेली नाही अख्खी मसूर। आता ही मी बघा छान अशी मिक्स करून घेतलेली आहे। हे बघा, इथे छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये मी 2 गिलास गरम पाणी घालून घेत आहे। हे बघा, इथं मी 2 गिलास गरम पाणी घालून घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आता मिक्स करून घेतलेलं आहे। तर यावर झाकण ठेवून मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट छान अशी अख्खी मसूर शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। हे
बघा 2 ते 3 मिनिट झालेलं आहे. आता मी झाकण काढून घेतलेलं आहे. मिक्स करून घेऊया. या पद्धतीने तुम्ही अख्खी मसूर बनवाल तर खूप छान आणि खूप स्वादिष्ट अशी लागते. तर अख्खी मसूर शिजायला जास्त वेळ लागत नाही, पटकन अशी शिजते. हे बघा किती छान आणि मऊ अशी आपली अख्खी मसूर शिजलेली आहे. अख्ख्या मसूरचा कलर बघू शकता तुम्ही किती छान असा आलेला आहे. आता यावर मी थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे. अख्खी मसूर बनवताना यामध्ये मी तेलाचा वापर जास्त केलेला नाही, कारण की मुलांना टिफिनला द्यायची होती म्हणून. आता हे बघा कोथिंबीर घातल्यानंतर मी मिक्स करून घेत आहे. आता मी गॅस बंद करून घेत आहे. तर हे बघा इथं अख्खी मसूर आपली तयार झालेली आहे. बघू शकता अख्ख्या मसूरला कलर किती छान आणि सुरेख असा आलेला आहे. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून पहा, खूप स्वादिष्ट अशी लागते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा.